रेकॉर्ड चालू केली. बघ आता लक्ष दे, आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलंय, फर्स्ट फ्लाईट ऑफ डॉगलेग स्टेअरकेस आपल्याला त्यांनी डिझाईन करायला लावली. पण कालचा जो तुझा क्वेश्चन होता की सर जर ग्राउंड फ्लोअर पासून मी केलं तर माझं पहिली लँडिंग येणार नाही. आता क्वेश्चन मध्ये त्यांनी इथे मेन्शन केलेलं नाहीये की तुझी डॉगलेग स्टेअरकेस ही फर्स्ट लँडिंग म्हणजे ग्राउंड फ्लोअर पासूनच सुरू होते का बिल्डिंगची कोणती तुझी स्टेअरकेस आहे जी की पहिल्या म्हणजे कोणत्या फर्स्ट फ्लोअर टू सेकंड फ्लोअर जाणारी. त्याच्यामुळे या केस मध्ये आपल्याला दोन्ही लँडिंग कन्सिडर करावं लागते. ओके, दोन्ही लँडिंग करावं लागते. जर त्यांनी ग्राउंड फ्लोअर पासून सुरू होणारी दिली असती तर मग त्या केस मध्ये आपण एक लँडिंग कॅन्सल केली असते आणि फक्त एकच लँडिंग घेतली असते. ओके, आता म्हणजे हे तुला नेहमी हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. जोपर्यंत अंटिल अँड अनलेस ते आपल्याला स्पेसिफाय करत नाही की तुझी ग्राउंड फ्लोअर पासून स्टेअरकेस सुरू होते किंवा मग तुझी फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर वाली स्टेअरकेस आहे, तोपर्यंत आपल्याला तिथे दोन लँडिंग कन्सिडर करायचं. हा पहिला पॉइंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय सांगितलंय, सेंटर लाईन डायमेन्शन दिले स्टेअरकेस रूमचे. आता सेंटर लाईन डायमेन्शन तेव्हाच येतील जेव्हा तुला कॉलमचे म्हणजे कॉलम्स असतील, कॉलम टू कॉलम किंवा बीम टू बीम असेल. म्हणजे सेंटर लाईन प्लॅन वरून तुला एक कळालं की तुझी स्टेअरकेस ही आरसीसी आहे आणि तिला चारही कोपऱ्याला 4 कॉलम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही आपण जर स्टेअरकेस ड्रॉ केली एक रॉ किंवा रफ स्टेअरकेस म्हणून आणि तिच्या चारही कोपऱ्याला जर तू कॉलम दिले तर तुला ती अशी काहीतरी दिसणार आहे. हा तुझा सेंटर लाईन प्लॅन असणार आहे. हे तुझे कॉलम असणार आहे, बरोबर. आणि त्याची साईज त्यांनी तुला दिली, सेंटर लाईन प्लॅनची साईज किती दिली आहे, 2.5 मीटर. म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स तुझं किती आहे या साईडचं 2.5 मीटर. आणि लेंथ तुला त्यांनी ऑलरेडी देऊन दिलेली आहे, तुला कॅल्क्युलेट करायची म्हणजे जास्त मेहनत नाही घ्यावं लागणार. 4.75 मीटर. क्लिअर आहे. आता नेक्स्ट बघ, आपल्याला काय दिलंय त्यांनी, फ्लोअर टू फ्लोअर हाईट दिली आहे 3 मीटर. ही आपल्याला हाईट ऑफ इच फ्लाईट काढण्यासाठी कामात येणार आहे. चालतंय, म्हणजे हे आपल्याला कळालं. राईज त्यांनी दिलाय, ट्रेड त्यांनी दिलाय, आपल्याला डोकं लावायची गरज नाही. विड्थ ऑफ लँडिंग पण त्यांनी देऊन दिली आहे. ह्या विड्थ ऑफ लँडिंग वरून तू एक नोट पॉइंट लक्षात ठेवला होता की सर विड्थ ऑफ लँडिंग इज इक्वल टू विड्थ ऑफ एक स्टेप असते, एका स्टेपची जी ती इज इक्वल टू विड्थ ऑफ लँडिंग असते. म्हणजे तो पॉइंट तुला इथं ट्रिगर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर लोड कॅल्क्युलेशन मध्ये आपण लाईव्ह लोड आणि फ्लोअर फिनिश अज्युम करायचो, पण इथं आपल्याला त्यांनी देऊन दिलेले म्हणजे ऍझम्पशनचा पार्ट आपला कॅन्सल झालाय. त्याच्यानंतर M20 आणि 500 तुला स्टील आणि कॉन्क्रीटच्या ग्रेड दिलेल्या आहे. गिव्हन डाटा तुला कळाला का मला सांग? हो, समजलं. चालतंय. मग आता आपण फर्स्ट स्टेप आपली बघ. सर्वात पहिली स्टेप तुझ्याकडे स्टेप ओपन पाहिजे किंवा तुझ्या लक्षात पाहिजे. सर्वात पहिली स्टेप आपली जी असणार आहे ती असणार आहे जिओमेट्री ऑफ स्टेअरकेस. मग जिओमेट्री ऑफ स्टेअरकेस मध्ये सर्वात पहिले आपण राईज काढतो, ट्रेड काढतो. आता आपल्याला ते दिलेलं आहे. म्हणजे इथं सरळ सरळ तू असं लिहायचं, राईज इज इक्वल टू 150 mm आणि ट्रेड इज इक्वल टू 300 mm आणि त्याला कॅप्शन करून तू लिहायचं गिवन. हे आपल्याला त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, आपल्याला परत ते अज्युम करायची गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय करतो, हाईट ऑफ इच फ्लाईट काढतो. याला तू ए पार्ट दे. आता नेक्स्ट बी पार्ट मध्ये आपण काय करतो, हाईट ऑफ इच फ्लाईट. हाईट ऑफ इच फ्लाईट. मग हाईट ऑफ इच फ्लाईट जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे फ्लोअर टू फ्लोअर हाईट अपॉन 2. फ्लोअर टू फ्लोअर हाईट अपॉन 2. मग फ्लोअर टू फ्लोअर हाईट आपल्याला ऑलरेडी दिली त्यांनी, किती, 3 मीटर डिवायडेड बाय 2. म्हणजे याचं उत्तर आलं तुझं 1.5 मीटर. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत काही डाऊट नको. आता इन केस जर तुला फ्लोअर टू फ्लोअर हाईट दिलेली नसेल, त्या केस मध्ये मग तुला ती अज्युम करावं लागेल. मग इन जनरल तुला माहिती पाहिजे की सर फ्लोअर टू फ्लोअर हाईट आपली इन जनरल जी असते ती 3 किंवा 3.1 मीटर. म्हणजे ती तुला
त्या केसमध्ये जर दिलेलं नसेल तरच म्हणतोय मी, त्यासाठी गिव्हन डेटा आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे. त्याच्यानंतर सी पार्ट मध्ये आपण काय करतो, नंबर ऑफ रायझर फाइंड आउट करू. नंबर ऑफ रायझर तुझे कसे येणार, नंबर ऑफ रायझर इज इक्वल टू हाईट ऑफ ईच फ्लाइट डिवायडेड बाय रायझर. मग हाईट ऑफ ईच फ्लाइट आपली किती आली आता, 1500 mm मध्ये, आणि 150 म्हणजे तुझे 10 आले. नंबर ऑफ रायझर तुझे 10 आले. आता त्याच्यानंतर नंबर ऑफ ट्रेड आपण इथं काढू शकतो. नंबर ऑफ ट्रेड कसे काढणार तू, आता एक आहे की नंबर ऑफ ट्रेड आपण नॉर्मली काय काढतो, रायझर -1 करतो, चालतंय, तरी चालणार आहे. पण त्या केस मध्ये तुला हे डायमेन्शन मग ऍडजस्ट करावं लागतील, कारण की तुझं लेंथ फिक्स आहे, कॉलम टू कॉलम लेंथ तुझी फिक्स आहे 4.75 मीटर. त्याच्यामध्ये तुला 2 लँडिंग मायनस केल्यानंतर जेवढी गोईंग उरणार आहे त्याच्यामध्ये तुला ट्रेड बसवायचे. मग ते ट्रेड व्हॅरी व्हायला नको, म्हणजे एकतर तू डायमेन्शननी जायचं, नाही तर हा फॉर्म्युला यूज करायचा. मग ते तुला तसं ऍडजस्ट करावं लागेल, कारण की जर आपण आता हा फॉर्म्युला यूज केला तर रायझर -1 9 येते, रायझर -1 ते 10 -1 ते 9 येतं, बरोबर. आणि ते 9 जर तू इथं बसवायला गेली तर मग तुझी विड्थ ऑफ लँडिंगचा जो तुझं कन्सिडरेशन आहे की विड्थ ऑफ लँडिंग इज इक्वल टू विड्थ ऑफ स्टेअर, मग ते तुझं कुठेतरी जम्बलिंग होतं. म्हणजे आता इथं लँडिंग किती तुझी 1.25, म्हणजे इथून 1.25 गेलं आणि इथून 1.25 गेलं, मग तुझं उरले किती उरतं सांग मला. 4.75 मायनस ना, हा 4.75 मायनस 1.25 मायनस 1.25 2.25 मीटर. मग आता 2.25 मीटर मध्ये तुला ऑलरेडी त्यांनी ट्रेड दिलेला आहे, बरोबर. आणि तुला हे जे दिसणार आहे हे तुला ट्रेडच दिसणार आहे, 1 2 3 4 5, बरोबर. 2.25 मध्ये तुला हे ट्रेड बसवावं लागतील. मग 2250 डिवाइड बाय 300 करतं किती उत्तर येतं, 7.5. किती, 7.5, 750 ना. हो, आणि त्याला डिवाइड बाय 2 कर, सॉरी 7.5 ना, 7 आले ना, म्हणजे 8 येतील, म्हणजे इन शॉर्ट 7 ला आपण घेऊ शकतो. तेच माझा प्रश्न होता की सर हे असं पॉइंट मध्ये व्हॅल्यू आले नंबर ऑफ ट्रेडचे, मग ते कसं, ते राऊंड अप करायचे. बघ, आपण आरसीसी मध्ये डिझाईन करताना ना, आपण डिझायनर असतो. आता हे जे युनिव्हर्सिटी वाले क्वेश्चन जे फ्रेम करताना किंवा टेक्स्ट बुक मध्ये जे फ्रेम करताना, ते काय असं ऍक्च्युअल डाटा घेऊन फ्रेम नाही करत. त्यांना द्यायचं 150 दिली, 100 दिले, आता हे राऊंड अप व्हॅल्यू दिलेलं आहे. पण ऍक्च्युअल जर आपण याच्यावरून काउंट केलं ना आणि डायमेन्शन वरून काउंट केले तर आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे, मग तू एकतर याच्या हिशोबाने जा किंवा मग याच्या हिशोबाने जा. तुझं एकतर विड्थ ऑफ लँडिंग ही चेंज होईल, कारण की एकतर त्यांनी ही द्यायला नको होती किंवा मग त्यांनी हे डायमेन्शन द्यायला नको होती. जर त्यांनी आपल्याला डायमेन्शन फिक्स केले ना तर आपल्याला याच्यातच खेळायचंय. आणि मग त्या केस मध्ये तुझा हा ट्रेड काही मॅटर करत नाही, त्यांनी किती विड्थ दिली तो तुला व्हॅरी करावं लागेल. मग आणि तुम्ही काय रेकमेंड करता सर करायला? मला असं वाटलं की टेक्स्ट बुक मध्ये पण त्यांनी विड्थ ऑफ लँडिंग लास्ट मध्ये त्यांनी त्यांच्या हिशोबाने घेतली आहे 1.025. तेच म्हणतोय की ते क्वेश्चन फ्रेम करताना एवढा विचार करत नाही. हे बघ, ऑन साइट जेव्हा तू हे सगळं स्टेअरकेस डिझाईन करायला घेते ना, तेव्हा तुझ्याकडे प्लॅन असतो, पहिले डेव्हलप प्लॅन असतो, तुझ्याकडे एरिया उरलेला असतो आणि तुझी मर्जी असते की तुला ती स्टेअरकेस तुझ्या रूम मध्ये कुठं बसवायची. तू त्या हिशोबाने स्टेअरकेसचं लोकेशन चेंज करते आणि स्टेअरकेसची साईज तू फिक्स करते आणि मग तुझ्या फ्लोर टू फ्लोर हाईट नुसार तू त्या नंबर ऑफ ट्रेड, नंबर ऑफ रायझर हे सगळं ते ऍडजस्टमेंट असते. आता प्रॅक्टिकल लाईफचा विचार केला आणि इथं ह्याचा विचार केला तर हे फार मॅच होणार नाही.
पण आपल्याला त्यांना दोघांना घेऊन चालावं लागतं. म्हणून आरसीसी मध्ये ऍझम्पशन फार महत्वाचं आहे. तुला कन्सेप्ट माहिती पाहिजे, जागेवर ऍडजस्ट करून घ्यायचं. मी तुला सांगतोय की एकदा पेन ठेवला ना, लास्ट पर्यंत उचलायचंच नाही तुला पेन. तुला जे येतं, जे डोक्यात येईल ते ऍझ्युम करायचं, चालायचं, ऍझ्युम करत चालायचं, संपवायचं, थांबायचं नाही. तुझं उत्तर बरोबर असणार आहे. फक्त तुला स्टेप पार्ट पाहिजे की हा मला ह्या पॉइंट काढायची. आता ही ऍडजस्टमेंट तुला आता कळाली ना, पेपरला तू आडणार नाही. मग एक लक्षात ठेवायचं, आपल्याला जर डायमेन्शन दिलंय ना, तर डायमेन्शन नुसार आपल्याला ऍडजस्ट करायचं. एक तर तू डायमेन्शन नुसार ऍडजस्ट कर किंवा मग तुझ्या स्टेप नुसार ऍडजस्ट कर. मग आता आपल्याला ऑलरेडी डायमेन्शन दिले, तर आपण डायमेन्शनच्या हिशोबाने ऍडजस्ट करू. ओके. मग आता नंबर ऑफ रायझर आले. ठीक आहे, चला आता मग आपण नंबर ऑफ रायझर काढायच्या भानगडीत पडायचं नाही. आपण काय करू, त्यांनी लँडिंग वगैरे दिलेली ना, आता जेवढं उरतं ना 2.25 त्याला डिवायडेड बाय 30 करू. आपलं 7.5 ना, म्हणजे 8 येत आहे. म्हणजे आपले एका लाईन मध्ये 1 2 3 4 5 सॉरी 8 काढावं लागतील इथं. 1 2 3 4 5 6 7 आणि 1 8. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आले आपले राऊंड फिगर मध्ये. म्हणजे 8 जर तुझे ट्रेड येत आहे, तर आता तुला रायझरचा फॉर्म्युला बदलावं लागेल, बरोबर ना. आता तू ट्रेड काढून घेतले ना अगोदर, म्हणजे इथं तुला आता नंबर ऑफ रायझर कशी येतील, इथं काढतानाच तू नंबर ऑफ ट्रेड काढ. सी मध्ये नंबर ऑफ ट्रेड, नंबर ऑफ ट्रेड तू कसे काढले, तर तुला पहिले लेंथ ऑफ गोइंग काढू ना आपण सॉल्विंग मध्ये. हा ठीक आहे, चालतंय. तसं लिहिलं तर इथं डायरेक्ट लिहितो मी. लेंथ ऑफ, तुला कळालंय ना. हो समजलं. लेंथ ऑफ गोइंग डिवायडेड बाय ट्रेड. लेंथ ऑफ गोइंगला मी असं कॅल्क्युलेट करेल आता 4 पॉइंट किंवा 4750 मायनस 2 into 250. येस. आणि डिवायडेड बाय तुझा ट्रेड किती आहे, 300 आहे. म्हणजे किती उत्तर येते, 7.5. म्हणजे राऊंड फिगर तुझे 8 ट्रेड आले. आणि मग ट्रेड जर येत आहे, तर डी मध्ये नंबर ऑफ रायझर तुला आता नंबर ऑफ ट्रेड +1 करावं लागतील. कारण की नंबर ऑफ ट्रेड म्हणजे नंबर ऑफ रायझर -1 ना. मग आता नंबर ऑफ रायझरला तुला फॉर्म्युला उलटा करावा लागेल. कळतंय ना. हो सर. मग नंबर ऑफ ट्रेड किती तुझे 8 आणि +1 म्हणजे तुझे नंबर ऑफ रायझर किती झाले, 9 झाले. कळालं. हो, एक हे प्रश्न विचारायचं होतं की आता आपल्याला ठीक आहे, हे त्यांनी क्वेश्चन असं दिलंय, पण रायझर आणि ट्रेडचे त्यांनी व्हॅल्यू दिले, तर लाईक एक्झामिनरने ते मॅच करून बघितले, तर मग जरा नाही. अरे मी तुला सांगतो काय, 3च मिनिटं राहतात त्याच्याकडे. मार्क्स तर नाही जाणार ना सर असं केलं. नाही मार्क्स बिलकुल जाणार नाही, निश्चिंत राहा. त्याच्याकडे 3 मिनिटं अज्युम करून घेईन मी तिथे, तसं लिहून देईन तिथे, स्पेसिफाय करून देऊ का मग की मी असं सॉल्व्ह करते. हा नाही, इथं तुला वाटलंच म्हणजे हे बघ, एवढं तर तो चेक करणार नाही. तुला फक्त काय राहतं माहिती का, जॉमेट्री ऑफ स्टेअरकेस हिनी काढली का, हिला 2 मार्क द्या. ओके. बाकीचं मधलं त्याला चेक करायला वेळ नसतो. 3च मिनिटं असतात त्याच्याकडे चेक करायला. एवढा खराब चेक करता युनिव्हर्सिटी वाले ना. आणि तुला वाटलंच ना, तर ठीक आहे, आता तुला रिस्क घ्यायची नाहीये, तर तू इथे लिहून टाक की दिस कॅल्क्युलेशन आर डन अकॉर्डिंग टू सेंटर लाईन प्लॅन गिव्हन इन क्वेश्चन. एवढा तू वर्ड इथे लिहू शकते. म्हणजे इथे एक नोट पॉइंट लिहायचा किंवा याला ब्रॅकेट करून लिहायचं असं की दिस calculation is done according to center line plan given in question. पण बिलीव्ह मी, त्याला एवढा वेळ नाही राहणार आहे, पण तरी तू रिस्क नको घेऊ, तू हे सगळं लिहून टाक. तुला कन्सेप्ट कळाली ना. म्हणजे आता इथून पुढे जॉमेट्री मध्ये काही पण चेंजेस असले तर तुला त्याच्या हिशोबाने चेंज करावं लागेल. मायनर चेंजेस असतील पण त्या हिशोबाने तुला करावं लागतील. ओके, ठीक आहे. मग आता लक्ष दे, इथपर्यंत क्लिअर झालं. मग आता नंबर ऑफ ट्रेड, रायझर वगैरे सगळं झालं. मग आता ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल लेंथ आहे 4.75. आता आपल्याला ती काढायची गरज नाही. इथं आपण तिला डायरेक्ट एल इफेक्टिव्ह म्हणू शकतो. हो, जी एल इफेक्टिव्ह आपल्याला कशासाठी लागते,
याच्यासाठी डेप्थसाठी. परफेक्ट. म्हणजे ई म्हणजे आपण इथं डायरेक्ट आता तो अवेलेबल लेनचा स्टेपच इलिमिनेट करून टाकू आणि इथे काढू फाइंड आउट इफेक्टिव्ह डेप्थ. फाइंड आउट इफेक्टिव्ह डेप्थ. मग इफेक्टिव्ह डेप्थचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला इथं लिहायचं ऍज पर IS 2000. आपल्याला काय दिलेलं आहे एल इफेक्टिव्ह अपॉन 20 प्लस एल इफेक्टिव्ह अपॉन 25. एल इफेक्टिव्ह अपॉन 20 टू प्लस नाही ते प्लस नाही हा. ओके. मग एल इफेक्टिव्ह आता डायरेक्ट 4.75 तुला ऑलरेडी दिलाय. आपण काय दिलेलं म्हणतो याला कारण की एल इफेक्टिव्ह काढताना आपण सेंटर टू सेंटर डिस्टन्स फाइंड आउट करतो जे की आपल्याला ऑलरेडी त्यांनी म्हटलंय सेंटर लाईन प्लॅन डायमेन्शन म्हणून आपण ते डायरेक्ट जसं तसं घेतो. आणि सेकंड थिंग पेपरला छोटं डायमेन्शन नेहमी तुला असं घ्यायचंय. डायमेन्शन असं घ्यायचं इथं गडबड नाही करायची कारण की घाई मध्ये होऊन जातं. 4750 डिवायडेड बाय 20 टू 4750 डिवायडेड बाय 25. मग सांग आता मला किती ते किती त्या रेंज मध्ये आलं ते. याची रेंज काय 237.5 237.5 टू 22 आहे ना ते 215.9. हे 25 आहे बरं का. अच्छा ओ एक सेकंड. अच्छा ओ नाही तुला दिलाय ना स्टेप तिथं बघ 190 हा 190 mm. ओके. म्हणजे तुला आता जी इफेक्टिव्ह डेप्थ घ्यायची कोणाची त्या वेस्ट स्लॅबची इफेक्टिव्ह डेप्थ घ्यायची ती तू 190 ते 237 मध्ये घेशील. मग आपण 200 mm घेऊ शकतो ना. मग डी इफेक्टिव्ह इज इक्वल टू 200 mm. आता डी इफेक्टिव्ह आल्यावर तुला डी ओव्हरऑल काढावं लागेल. त्याच्यासाठी तुला माहिती आहे डी इफेक्टिव्ह प्लस कव्हर प्लस 5/2. आता त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये अशी कंडिशन दिली का माइल्ड आहे मॉडरेट आहे वगैरे म्हणजे तो काही विषय नाही. आपण सरळ सरळ आता इथे 200 म्हणजे मोठा डी इज इक्वल टू 200 प्लस कव्हर तू किती अज्युम करते आता 30 अज्युम कर आणि डायमीटर 10/2 अज्युम कर. फक्त इथं लिही की कव्हर इज इक्वल टू 30 mm आणि डायमीटर ऑफ मेन स्टील 10 mm टू 10 mm आणि त्याला कर्ली ब्रॅकेट करून लिहायचं अज्युम. ओके. मग आता ओव्हरऑल डेप्थ तुझी किती आली सांग 235 mm. ओके. मग आता आपला मॅक्झिमम रॉ डेटा झालेला आहे. आता याच्यानंतर सेकंड स्टेप आपली काय असणार आहे सेकंड नंबरची फाइंड आउट लोड कॅल्क्युलेशन. फाइंड आउट लोड्स किंवा लोड कॅल्क्युलेशन. मग लोड कॅल्क्युलेशन मध्ये सर्वात पहिला लोड जो आपला असतो तो असतो डेड लोड. आणि डेड लोड काढणंच मेजर पार्ट आहे इथं कारण की लाईव्ह लोड आणि फ्लोअर फिनिश आपल्याला त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे. आपल्याला डोकं लावायची गरज नाही. मग आता डेड लोड मध्ये सर्वात पहिला जो येणार आहे तुझा सेल्फ वेट ऑफ कोणाचं सेल्फ वेट लँडिंग. ठीक आहे लँडिंग घेऊ काय हरकत नाही. सेल्फ वेट ऑफ लँडिंग. मग लँडिंगच्या सेल्फ वेट साठी कॉन्क्रीटची डेन्सिटी करायची गुणिले डी ओव्हरऑल मोठा डी करायचा. मग 25 गुणिले मोठा डी किती तुझा 0.35 सॉरी 235 0.235 235. सांग किती आलं ते 5.875 5.875 किलो न्यूटन पर मीटर. त्याच्यानंतर सेकंड तुझा असणार आहे वेस्ट स्लॅब. ओके. सेल्फ वेट ऑफ वेस्ट स्लॅब. मग वेस्ट स्लॅबच्या सेल्फ वेटचा फॉर्म्युला तुला माहिती आहे. परत एकदा डेन्सिटी करायची इनटू काय फॉर्म्युला सांग मोठा डी इनटू अंडर ऑफ 1 minus t square r t upon r upon t square. विसरायचं नाहीये. म्हणजे 25 गुणिले 0.235 इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस आर. तुला आता क्वेश्चन मध्ये त्यांनी 150 दिलाय
आणि ट्रेड तुला 300 दिलाय, त्याचा स्क्वेअर करावा लागेल. किती येईल फायनल आन्सर सांग. ते एक सेकंड. हा 4.40 मीटर मध्ये घ्यायचा. 4.40 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता याचा मी फोटो काढून घेतोय, तुला स्क्रीनशॉट काढता मीटर स्क्वेअर आहे ना ते सर की मीटर आहे? मीटर आहे, मीटर पर मीटर आपल्याला लोड करायचं आहे. मी याचा फोटो काढतो, तुला स्क्रीनशॉट काढता येणार, मग त्याची सगळ्यांची पीडीएफ तुला पाठवून देईल मी. चालेल सर. मग तू नंतर लिहू शकते. ठीक आहे, लक्ष द्या. आता आपल्याला आपण सेल्फ वेट ऑफ वेस्ट स्लॅब काढलं, त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायचंय? सेल्फ वेट ऑफ स्टेप. सेल्फ वेट ऑफ स्टेप, बरोबर. आणि त्याचा फॉर्म्युला आपला पाठ आहे. काय फॉर्म्युला आहे त्याचा? ते डेन्सिटी इंटू R/2. बरोबर, सोपा फॉर्म्युला आहे. आपण पेपरला काय करायचं, हा एक फॉर्म्युला आणि स्टेपचा फॉर्म्युला आन्सर शीट आल्या आल्या रफ वर्क म्हणून लिहून घ्यायचा, कारण की कन्फ्युजन होऊ शकतं. विसरून जा. आन्सर शीट परत घेऊन घेता सर आमचे ते. का बरं? असं लिहिल्यावर मग हातावर लिहून जायचा. नको, आठवण ठेवायचं. पेपरच्या जस्ट अगोदर आहे ना, मग त्याला रिवाइज करून घ्यायचं. हो. ओके, लक्ष द्या. आता नेक्स्ट आपल्याला त्याच्यामध्येच थर्ड पॉइंट होता ना, सेल्फ वेट ऑफ स्टेप्स ऑफ स्टेप. मग सेल्फ वेट ऑफ स्टेप मध्ये आपल्याला डेन्सिटी म्हणजे 25 इंटू R/2 म्हणजे राईज बाय 2 म्हणजे 25 इंटू राईज 0.15 दिलेला आहे आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये, डिवायडेड बाय 2 करायचं. सांग किती आला आन्सर? 1.875. 1.875 किलो न्यूटन पर मीटर. मग सेल्फ वेट ऑफ लँडिंग काढलं आपण, सेल्फ वेट ऑफ वेस्ट स्लॅब काढलं, सेल्फ वेट ऑफ स्टेप काढलं. त्याच्यानंतर काय उरलं मग आता? ऍडिशन करायचे होते यांचे. ठीक आहे, टोटल उरला ना आपल्याकडे. लाईव्ह लोड आपल्याला त्यांनी किती दिलाय? 3 किलो न्यूटन पर मीटर. आता मीटर स्क्वेअर आहे, त्याला गुणिले 1 करायचं म्हणजे तो 3 किलो न्यूटन पर मीटर असतो. ब्रॅकेट मध्ये घ्यायचं गिवन. आता 1 नी का मल्टिप्लाय केलं? कारण की पर मीटर आपण नेहमी कॅल्क्युलेशन करत असतो म्हणून. स्टँडर्ड फ्लोर फिनिश किती दिला आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये? 1 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्याला गुणिले 1 करायचं म्हणजे 1 किलो न्यूटन पर मीटर आणि कॅप्शन त्याला द्यायचं गिवन. आता लास्ट आपल्याकडे काय उरलंय? आता आपल्याला सगळ्यांची ऍडिशन करायची, म्हणजे गोईंग वरचा टोटल लोड काढायचा आहे आणि लँडिंग वरचा टोटल लोड काढायचा आहे. मग इथे आपण आता याला मोठा ए म्हणूया, टोटल फॅक्टर्ड लोड ऑन गोईंग. आता गोईंग वर कोणत्या कोणत्या गोष्टी येतील? तर 1.5 इंटू जो काही आपला सेल्फ वेट ऑफ वेस्ट स्लॅब आहे तो येणार आहे. किती आहे ते लिहिलं नाही सर मी. एक मिनिट. ठीक आहे, बरं झालं फोटो काढला आपण. सेल्फ वेट ऑफ वेस्ट स्लॅब आपल्याला किती दिला आहे? सेल्फ वेट ऑफ वेस्ट स्लॅब आपल्याला 4.40 दिलाय. त्याच्यानंतर गोईंग वर अजून काय येतील? तुझ्या पायऱ्या येतील, स्टेप येतील. सेल्फ वेट ऑफ स्टेप आपण इथंच काढलं 1.875 प्लस आपल्याला लाईव्ह लोड घ्यावा लागेल 3 आणि फ्लोर फिनिश घ्यावा लागेल 1. कर मग कॅल्क्युलेट किती येतं याचं उत्तर? 15.41 किलो न्यूटन पर मीटर. स्क्वेअर नाही, सगळं मीटर मध्ये केलंय ना आपण. हे काय सगळं मीटर मध्ये केलंय, स्क्वेअर नाही. आपण बघ फायनलला जी डायग्राम काढू ना आता, ती युडीएल आणि युडीएलचं युनिट काय असतं? किलो न्यूटन पर मीटर. आणि स्लॅब डिझाईन करताना आपण काय करतो? पर मीटर लोडिंग काढतो. राईट.
ओके, मग आता नेक्स्ट टोटल फॅक्टर्ड लोड ऑन लँडिंग. मग याच्यामध्ये फॅक्टर डे म्हणून आपल्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायचे, लक्षात ठेव. आणि आता लँडिंगचा लोड आपण किती काढून घेतला होता? 5.875 प्लस लाईव्ह लोड प्लस फ्लोर फिनिश की नाही? हा बरोबर ना. लँडिंगचा लोड प्लस लाईव्ह लोड आणि प्लस फ्लोर फिनिश म्हणजे किती आलं हे सांग? 14.81 किलो न्यूटन पर मीटर. परफेक्ट. म्हणजे आता आपल्याकडे लोड कॅल्क्युलेशन झालेले. आता आपण मुवमेंट कॅल्क्युलेशन करायला मोकळं. कितवी स्टेप राहिली आपल्याकडे? तिसरी, 3rd नंबरची स्टेप राहील मुवमेंट कॅल्क्युलेशन. मग मुवमेंट कॅल्क्युलेशन मध्ये तुला डायग्राम काढायची तर तू काढू शकते. म्हणजे ही वाली ती आपण पहिल्यांदा काढली होती ती. पण नसेल काढायची तर तू डायरेक्ट असं फक्त आपली स्टँडर्ड डायग्राम काढू शकते. ही लँडिंग, त्याच्यानंतर ही गोईंग आणि परत एकदा लँडिंग. आता लँडिंग वरचा लोड आपला किती आलाय? 14.81 किलो न्यूटन पर मीटर. गोईंग वरचा लोड किती आलेला आहे? 15.41 किलो न्यूटन पर मीटर. आणि लँडिंग वरचा परत एकदा 14.81 किलो न्यूटन पर मीटर. डायमेन्शन देणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. डायमेन्शन आपल्याला किती दिलेले आहे ते 1.25 मीटर. 1.25 मीटर आणि तुझी रिमेनिंग किती उरतं ते 2.5 मीटर. ओके, आता ही केस 1 आहे. आता एक तर तू याच्यानी सॉल्व्ह कर, मॅक्झिमम काढ. याला तू केस 1 म्हण आणि परत एकदा एक डायग्राम ड्रॉ कर आणि त्याला केस 2 म्हण, ज्याच्यामध्ये तू टोटल मॅक्झिमम लोडिंग कन्सिडर करशील 15.41 किलो न्यूटन पर मीटर आणि टोटल तुझी लेंथ असणार आहे 4.75 मीटर. 4.75 मीटर. याला तू केस 2 म्हणशील. केस 2. ओके, मग आता तू सांग याच्यानी करायचं का याच्यानी करायचं? खालच्या वाला. मग इथं नोट पॉइंट लिहायचा. कन्सिडर मॅक्झिमम लोडिंग ओव्हर दी टोटल स्पॅन. मग इन दॅट केस तुझा शिअर फोर्स मॅक्झिमम तुझा येणार WL/2. मग W तुझा किती आहे? 15.41 इंटू लेंथ तुझी किती आहे? 4.75 डिवायडेड बाय 2. सांग मॅक्झिमम शिअर फोर्स किती आला? 36.59 किलो न्यूटन. हा तुझा आला मॅक्झिमम शिअर फोर्स. आणि सिमिलर बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम साठी तुला स्टँडर्ड केसचा फॉर्म्युला आहे WL²/8. म्हणजे W किती आता तुझा परत 15.41 इंटू L. लेंथ किती आहे? 4.75 स्क्वेअर डिवाइडेड 43.46 किलो न्यूटन डॉट मीटर. बेंडिंग मुवमेंटचं युनिट व्यवस्थित तुला यायला पाहिजे. इथपर्यंत क्लिअर आहे? हो. तुला स्क्रीन क्लिअर दिसते का? ब्लर वगैरे येत नाही ना कुठे? नाही, बिलकुल नाही. ब्लर येत असेल तर सांगत जा बर का. हो, ठीक आहे. मग आता नेक्स्ट, आता मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आली. आता फायनली आपल्याला काय करायचंय? स्टील कॅल्क्युलेशन करायचं. इथपर्यंत कळालं तुला? हो. आता याचा एक फोटो काढून घेतो मी. मग आपण स्टील कॅल्क्युलेशन करायला मोकळं. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आपण काय केलं? बेंडिंग मोमेंट काढली आणि तीच बेंडिंग मोमेंट आपल्याला कुठं घ्यायची आहे? तर स्टील कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायची. आता स्टील कॅल्क्युलेशन साठी सर्वात महत्वाचं तुला एक मोठा वाला फॉर्म्युला पार्ट पाहिजे. AST वाला सांग.
AST is equal to 0.5 FCK upon FY into 1 minus under root 1 minus 4.6 MU upon अपॉन काहीतरी होतं. काहीतरी नाही, अपॉन हा FCK B into D square bracket close B into D. बरोबर, परफेक्ट परफेक्ट. विसरायचा नाही हा फॉर्म्युला, आपल्याला पुढे पण लागणार आहे. चला लक्ष द्या आता. मग आता इकडे आपण कितव्या नंबरची स्टेप असणार आहे आपली? 4th नंबरची स्टेप असणार आहे. स्टील कॅल्क्युलेशन. स्टील कॅल्क्युलेशन. मग स्टील कॅल्क्युलेशन मध्ये पहिले आपण काय काढू? मेन स्टील. मेन स्टील, मग त्याला आपण काय म्हणतो? एएसटी मेन म्हणतो. मग एएसटी मेनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे जो की तू इतक्यात मला सांगितला, 0.5 FCK upon FY in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 into MU upon FCK B into D square in bracket B into D. बरोबर. मग सगळ्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे, आपण पुट करू 0.5 इंटू FCK. FCK कितीला आपल्या क्वेश्चन मध्ये? 20 डिवाइड बाय FY किती दिलाय क्वेश्चन मध्ये? 500 इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 इंटू, आता MU किती आला होता आपल्याला चेक करावं लागेल. MU लिमिट घ्यायची ना आपल्या, MU इज इक्वल टू MU लिमिट. नाही नाही नाही, MU आपला नॉर्मलच घ्यायचा. इथं आपला एक चेक द्यायचा राहिला याच्या अगोदर, चेक फॉर फ्लेक्चर. ठीक आहे, तो आपण आता AST झाल्यावर देऊ. काही इथं हे रफ करू का? इथं देऊन टाकू वरती, काही हरकत नाही, द्या. क्वेश्चन पुसून टाकू. मग सर ते MU लिमिट FE जेवढं पण असेल त्याच्यावरून आपण घेत होतो MU लिमिट, ते कुठे घ्यायची मग? ते काय, ते इथंच घ्यायचं ना. ती स्टेप राहिली ना आपली, ती स्टेप नंबर 4 आहे. ते घ्यायचंच नाही, ते फक्त चेक साठी. मग 4th नंबरची स्टेप काय? चेक फॉर फ्लेक्चर. मग त्याच्यामध्ये आपण काय काढतो? MU लिमिट, जे की आपल्याला आता कोणती ग्रेड दिली आहे? FE 500. मग सांग मला काय 500 साठी? 0.133 FCK BD स्क्वेअर. बरोबर. म्हणजे 0.133 इंटू FCK 20 होता. बी आपण नेहमी 1000 घेतो आणि डी आपला किती आलेला होता? 200 होता आय थिंक. 200चा स्क्वेअर कर, याचं किती येतं कॅल्क्युलेट? MU लिमिट इंटू 10⁶ मध्ये येईल समथिंग. 200चा स्क्वेअर आहे ना. हा, व्यवस्थित कर कॅल्क्युलेशन. 106.4 इंटू 10⁶. 106.4 इंटू 10⁶ न्यूटन MM. आता आपला न्यूटन MM युनिट नाही चुकायचं. MU किती आला होता आपला? 43.46 आला होता, विच इज लेस दॅन MU लिमिट, हेन्स सेफ. मग इथं असं लिहायचं, MU लिमिट इज ग्रेटर दॅन MU max, that is 43.46 किलो न्यूटन मीटर किंवा इंटू 10⁶ न्यूटन MM, हेन्स ओके किंवा हेन्स सेफ तू म्हणू शकते. आता MU ची कुठली व्हॅल्यू घ्यायची? कुठली? एकच काढली ना आपण, ती जी नाही, लिमिट वाली घ्यायची का हे वाली? नाही नाही, MUच घ्यायचा हा वाला. लिमिट हा फक्त चेक करण्यासाठी राहतो, कधी पण लक्षात ठेव. तो फक्त चेक करण्यासाठी राहतो, तो आपल्याला कुठं वापरायचा नाही, तो फक्त चेक करण्यासाठी. मग आता 43.46 इंटू 10⁶ न्यूटन MM ची व्हॅल्यू घ्यायची बरं का. FCK 20 इंटू B तुझा 1000 आणि D तुझा किती आलाय? 200, त्याचा स्क्वेअर इन ब्रॅकेट 1000 इंटू 200. आता व्यवस्थित कॅल्क्युलेट कर. कॅल्सी मध्ये नवीन कॅल्सी का तुझ्याकडे का जुनं आहे? नाही, जुनं आहे. जुना म्हणजे ते 991 MS वाला? हो, तेच. अरे मग अवघड कर, मग व्यवस्थित कर कॅल्क्युलेशन, कारण की त्याच्यामध्ये ना ब्रॅकेट व्यवस्थित टाकावं लागतं. हो, एक सेकंड.
divided by d into 1000 into 0 minus answer the root of answer 1 minus into 1000 into 200 into 0.5 into 20 divided 535.65. परत एकदा नंतर कॅल्क्युलेट करून घेईल. 535.65 mm². परत एकदा क्रॉस चेक करून घेशील कारण की तू सांगती त्याच्यावरच मी लिहितोय. ओके, मग आता एएसटी मेन आला तर मग इथे आता आपल्याला एएसटी मिनिममचा चेक द्यावा लागेल. मग एएसटी मिनिमम आपलं हा कोणत्या टाइप ऑफ बार आहे? माइल्ड स्टील आहे का HOSD आहे? HOSD. बरोबर. मग त्याच्यासाठी एएसटी मिनिमम 0.12 डिवाइड बाय 100 गुणिले बी गुणिले डी, म्हणजे 0.12 डिवाइड बाय 100. बी तुझा 1000 असतो आणि डी तुझा 235 आलेला आहे आपला. सांग एएसटी मिनिमम किती आहे? 282 mm² should be less than AST main, hence okay. त्याच्यानंतर आता स्टील आपलं चेक पण झालं. त्याच्यानंतर आपण काय करतो? स्पेसिंग ऑफ मेन रिएन्फोर्समेंट. त्याचा फॉर्म्युला तोच राहणार आहे 1000 इंटू एरिया ऑफ फाय अपॉन AST मेन आणि डॉट डॉट करून एरिया ऑफ फाय तुला घ्यायचा आहे π/4 इंटू आपण 10चा डायमीटर अज्युम केला होता, 10चा डायमीटर अज्युम केला होता, त्याचा स्क्वेअर करायचा. मग एरिया ऑफ फाय किती आलं सांग? π/4 इंटू काय लिहिलंय सर? तिथे दिसत नाही. 10चा स्क्वेअर आहे. 10चा 10 डायमीटर आपण अज्युम केला होता ना, 10चा स्क्वेअर. फायचं आलंय 78.53 mm². बाकी सगळं आपल्याला दिलेलं आहे 1000 इंटू 78.53 डिवाइडेड बाय AST मेन तुझा किती आलेला आहे? 535.65. किती आलं सांग? त्याचं आलं 146.6 म्हणजे त्याला राऊंड फिगर मध्ये तू किती करशील? 140 mm. स्पेसिंग नेहमी कमीला राऊंड अप करायची, लक्षात ठेव. नेहमी कमीला 146 आला तर 140 करायची. आता हे शुड नॉट बी ग्रेटर दॅन 3 इंटू डी म्हणजे 200, म्हणजे 600 पेक्षा मोठा नको जो की नाहीये, आणि शुड नॉट बी ग्रेटर दॅन 300 mm जो की नाहीये. ओके ओके. हे स्पेसिंगचे चेक आहे, त्याला तू कॅप्शन करून लिहू शकते ऍज पर IS 456/2000. त्याच्यानंतर बी पार्ट आपला येणार आहे डिस्ट्रीब्युशन स्टील. मग डिस्ट्रीब्युशन स्टील साठी तुला कालच सांगितलं की AST डिस्ट्रीब्युशन इक्वल टू AST मिनिमम, आणि मिनिमम आपला किती आलाय? 282 mm². म्हणजे आता स्पेसिंग फाइंड आउट करायची. स्पेसिंग साठी सेम फॉर्म्युला 1000 इंटू एरिया ऑफ फाय फक्त डिवाइडेड बाय AST डिस्ट्रीब्युशन घ्यायचं. आणि आता डायमीटर ऑफ बार तू तोच ठेवला तरी चालतंय किंवा बदलला तरी चालतंय. तुला जर कॅल्क्युलेशन कमी करायचे असेल तर तू तोच ठेव, म्हणजे 10 mm ठेव डिस्ट्रीब्युशनला पण, म्हणजे तुझा एरिया ऑफ फाय तोच येईल 78.53 mm². तू बदलला तरी चालणार आहे, 8 mm घेतला तरी चालणार आहे, काय हरकत नाही. तुझ्यावर येते, मार्क्स कट नाही होणार. 327.24 327.24. मी काहीतरी चुकवलं. व्यवस्थित कर.
AST मिनिमम ने डिवाइड करायचं ना. हा, AST मिनिमम ने डिवाइड करायचं. अ, 278.50. 278.50 राऊंड अप करताना आता 278 कमीला किती करशील? 270. बरोबर, 270 mm. हे स्पेसिंग एक असा विषय असतो की तो कमीला नेहमी राऊंड अप करायचा तर चांगला असतो. आता विच शुड नॉट बी ग्रेटर दॅन 5D शुड नॉट बी ग्रेटर दॅन 450 mm, जे की आपलं बरोबरच येणार आहे, म्हणून याला ओके देऊन टाकायचं. कळालं? काय डाऊट आहे का याच्यात? नाही, अटक गया. स्क्रीन अटकली? वा- तुझं नेटवर्क बघ, 1 मिनिट मी चेक करतो. परत रिजॉईन कर. हॅलो. हा, येतोय का आता? स्क्रीन दिसते? हो सर, लाईट गेली होती. ठीक आहे. हम्म. ठीक आहे, दिसतंय तुला व्यवस्थित आहे? हो, व्यवस्थित आहे. मग आता एक फोटो काढतो याचा मी. आता पुढे लास्टची स्टेप आपली काय असणार आहे मग? माझ्याकडे नोट्स नाही सर. चेक द्यायचा आहे, चेक द्यायचा आहे. डिफ्लेक्शनचा डिफ्लेक्शनचा दे किंवा मग डेव्हलपमेंट लेनचा दे. डेव्हलपमेंट लेनचा चेक दे, जेणेकरून आपल्याला डायग्राम मध्ये पण दाखवता येईल डेव्हलपमेंट लेन. चालेल. कुठले चेक इम्पॉर्टंट असतं म्हणजे? डेव्हलपमेंट लेंथ आणि जो आपण फ्लेक्चरचा दिला ना, हा, तेवढंच ना? 2 दिले तरी इनफ आहे. आणि त्यांनी विचारलं क्वेश्चन मध्ये मग द्यायचं का दुसरं काही चेक? नाही, ते विचारतच नाही ते. चेक फॉर शेअर विचारतात ते. मग तुला शेअरचा चेक द्यायचा असेल तर मग ठीक आहे, चला आता तो पण देऊन टाकू. शेअरचा विचारला नाही पण देऊन टाकू तुला, जर समजा. ठीक आहे, चल 2-3 चेक देऊन टाकू आपण या न्यूमरिकल मध्ये. बघ, लक्ष दे. एवढं तर कळालं. आता चेक करू. स्टेप नंबर 6 आपली राहणार आहे चेक, व्हेरियस चेक. जनरली ते विचारत नाही आपल्याला. मग तू डेव्हलपमेंट लेनचा चेक दिला आणि डायरेक्ट स्केच काढलं तरी चालतंय, किंवा ऍडिशन मध्ये तुला शेअरचा चेक द्यायचा असेल तर तो चेक देऊन टाकायचा आणि एंड अप करायचं. व्यवस्थित दिसतंय आता? ब्लर वगैरे नाही ना? नाही. ठीक आहे, बघ लक्ष दे. आता 6 नंबरची स्टेप आपल्या असणार आहे चेक. मग चेक मध्ये आता सर्वात पहिले आपण आता देऊ चेक फॉर शेअर. चेक फॉर शेअर. मग शेअरचा चेक आपल्याला ऍज पर IS 456/2000 द्यायचा आहे. ओके. आता शेअरचं डिझाईन कसं करायचं हे तुला मी शिकवलेलं नाही, कारण की ते याच्या नंतर आहे. ते ऑलरेडी आपलं इन सेमला होऊन जातं, पहिल्या युनिट मध्ये येते बीमचं जेव्हा डिझाईन करतो तेव्हा. पण ठीक आहे, आता इथे तू लक्षात दे, रिपीट होणारच आहे तुझ्यासाठी, कारण की आपल्याला ते 3rd युनिट मध्ये आहेच शेअरचं डिझाईन. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिल्या चेक फॉर शेअर मध्ये आपल्याला VUD फाइंड आउट करावा लागतो, जो की मॅक्झिमम शेअर फोर्स असतो, जो की आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. आपण मॅक्झिमम शेअर फोर्स कॅल्क्युलेट केला होता जेव्हा ती मुवमेंट कॅल्क्युलेशन काढलं होतं त्याच्यात. तो एकदा चेक करतो मी. मॅक्झिमम शेअर फोर्स आपला किती आलेला होता? 36.59 आला होता. 36.59 किलो न्यूटन. मग त्याच्यानंतर सेकंड स्टेप तुझी असते टाऊवी तुला काढावा लागतो. टाऊवी तू काढते VUD अपॉन B इंटू D. मग आता VUD तुझा 36.59 इंटू 10³ डिवायडेड बाय B तू 1000 घेते आणि D तू 200 घेतलेला आहे. किती आला सांग टाऊवी? टाऊवी म्हणजे शेअर टेकन
नॉमिनल शेअर टेकन असतो तो 0.182. 0.182 त्याचा युनिट येणार न्यूटन पर एम स्क्वेअर. जेव्हा मी तुला शेअरचं डिझाईन शिकवेल ना तेव्हा हे सगळं डिटेल मध्ये सांगेल. आता ते येऊन गेलं इथं चेक म्हणजे द्यायचा नव्हता पण आपण दिला तरी असो, लक्ष दे. त्याच्यानंतर थर्ड याच्यात आता आपल्याला टाउसी मॅक्स घ्यायचा आहे आणि टाउसी मॅक्स आपल्याला IS 456/2000 पेज नंबर 72 किंवा 73 चेक करतो बरं IS कोडचा. IS कोड मध्ये पेज नंबर 72 किंवा 73 चेक कर टाउसी मॅक्स साठी. टाऊ व्ही आहे इथे, टाऊसी तर दिसत नाही. टाउसी मॅक्स हा, मॅक्सिमम टाऊसी मॅक्स आहे. येस आहे ना. मग तो कशावर डिपेंड आहे सांग मला. किती पेज नंबर वर आहे पहिले तर 72 वर त्यांनी नुसतं टाऊसी मॅक्स दिलंय की टेबल नंबर 20 आणि 19 मध्ये काहीतरी आहे. एक सेकंड. अगं एक छोटस टेबल असेल ना ग्रेड ऑफ. हो आहे आला मग ते किती पेज नंबर वर आहे 73. ठीक आहे, पेज नंबर 73 आणि टेबल नंबर काय 19 आणि 20. नाही एकच असेल ना कोणता तरी. वरती टाऊसी दिलं, खाली मॅक्झिमम शेअर स्ट्रेस का. हा मॅक्सिमम शेअर स्ट्रेस वाला. हा तर टेबल नंबर 20. टेबल नंबर 20 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वर असतं ते. बरोबर. मग आता ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आपल्याला किती दिलेली आहे 20 दिलेली ना. मग M20 साठी टाउसी मॅक्स काय सांग. M20 काय. हो M20 तर 32.8 येईल. किती 2.8. बरोबर 2.8 न्यूटन पर mm स्क्वेअर. फॉर इथं लिहायचं फॉर M20. ओके. मग आता याला आपल्याला टाऊवीचा चेक द्यायचा आहे. कसा तर टाऊवी शुड बी लेस दॅन टाऊसी मॅक्स, तेव्हाच याला आपण सेफ म्हणू आणि तेच आपल्याला दिसतंय 0.182 2.8 पेक्षा छोटा आलेला आहे. चेक द्यायचा, विषय संपवायचा. आता याच्यामध्ये एक अजून असतो आपल्याला टाऊसी काढायचा असतो, तो पण छोटा यायला पाहिजे. पण काही गरज नाही, आपल्याला असं पण स्टेअरकेस हे आपण वन वे स्लॅब म्हणून किंवा स्लॅब म्हणून डिझाईन करतो आणि स्लॅब हा शेअरला काही फेल होत बसत नाही, बीम शेअरला फेल होतो. म्हणून आपल्याला एवढं जरी इनफ तू दिलं तरी चालतंय. याच्या पुढे टाऊसी काढण्यासाठी तुला टाऊसीचा एक टेबल दिलेला असेल बघ. हो 19. मग त्याच्यामध्ये तुला काय काढायचंय PT पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे AST अपॉन B इंटू D हे करायचं. मग त्या टेबल मध्ये ते शोधायचं, इंटरपोलेट करायचं आणि ती टाऊसीची व्हॅल्यू. चल काढूनच घेऊ, जाऊ दे सर काढूनच घेऊ, चल गरज नाही पण काढून घेऊ. चल स्टेप नंबर 4 मध्ये आपण काय करू टाऊसी काढू. मग टाऊसी तुला IS 456/2000 टेबल नंबर किती तो आता 19 असेल, टेबल नंबर 19 आणि पेज नंबर 73. मग याच्यामध्ये सर्वात पहिला पार्ट आपल्याला काय काढायचा आहे PT पर्सेंटेज. मग PT पर्सेंटेज म्हणजे काय तर AST अपॉन B इंटू D इंटू 100. मग AST मेन घ्यायचा इथं. मेन AST मेन किती आला होता आपला 500 समथिंग आला होता ना, चेक करावं लागेल. AST मेन आपला किती आला होता 535.65 535.65 डिवायडेड बाय B तुला 1000 घ्यायचा आहे, D तुला 200 आहे गुणिले 100. सांग किती येतं याचं उत्तर. PT पर्सेंटेजची व्हॅल्यू किती आली सांग. 0.26%. 0.26%. मग आता त्या टेबल मध्ये शोध 0.26 कशाच्या मध्ये येतो. 25 आणि 50 आणि M20 पाहायचं बरं का, तिकडे M20 कडे जायचं. हो M20 का ग्रेड ऑफ स्टील वर डिपेंड आहे, कशावर डिपेंड आहे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. मग M20 च्या रेंज मध्ये जायचं या साईडला आणि इकडे PT पर्सेंटेज मध्ये हा 26 कशाच्या मध्ये येतो 0.25 आणि 0.50 च्या मध्ये. 0.25 0.26 आणि 0.50. मग 0.25 साठी M20 साठी व्हॅल्यू काय 0.36. 0.36. याच्यासाठी तर आपल्याला काढायची आणि याच्यासाठी
0.48. 0.48. मग आता इंटरपोलेशन कर, येतं का तुला कॅल्सीवर? विसरली सर, एकदा सांगा. आता मला पण कॅल्सी शोधावं लागेल रे. नेमकं मोड काहीतरी होतं ना. मोड तुला मोड 5 वेळेस दाबतं बरं. काय आलंय स्क्रीनवर? फिक्स, सायन्स आणि नॉर्म. काय आलंय? FIX, STI आणि NORM. नॉर्म नाही, कॅन्सल कर, 0 कर. मोड 3दाच दाब फक्त. इक्वेशन, एक सेकंड. 3दा दाब मोड. इक्वेशन, मॅथ आणि VCT. अरे विसरलो. 2दा दाबायचं होतं सर वाटतं. मग 2दा दाबून REG करायचं होतं ना. बरोबर 2दा दाब. REG नंतर लाईन सिलेक्ट कर. काय करू? लाईन LIN. REG झाल्यानंतर लाईन सिलेक्ट कर. हो, त्याच्यानंतर सगळं ब्लँक झालं असेल तुला. हो, येस. मग आता पहिली व्हॅल्यू टाक 0.25. हा, 0.25 कॉमा ही टाक 0.36. हा, टाकली. मग इज इक्वल टू नाही एम प्लस दाब. एम प्लस. हा, एम प्लस. आता 0.50 टाक. हा, कॉमा कर, 0.48 कर, परत एम प्लस दाब. हा, आता ते AC वाला बटन दाब. AC म्हणजे AC आहे ना, ACचं बटन आहे बघ. थांबा शोधते. किंवा जाऊ दे. आणि हे 0.26 कर. हा, केलं. आता शिफ्ट 2 दाब. हा, शिफ्ट 2. आता सर्वात लास्टला जाय त्या एरो मध्ये, सर्वात लास्टला. हा, तो असा Y आहे ना, तो सिलेक्ट कर. हा, आणि इज इक्वल टू दाब. 0.36. ते झालं. हा, 364 आलं. हा, 364 बरोबर. ऑलमोस्ट तेच आहे. न्यूटन पर mm². कळालं मग? हो. आता लक्षात ठेव, विसरू नको पेपरला आपल्याला. माझं विकास काय आठवलं काय माहिती, कालची नाही माझ्याकडं, पण ठीक आहे, ते पाठ झालंय आता, भरपूर वेळ शिकून. ठीक आहे, म्हणजे टाउसी तुझा किती आला आता? 0.364 न्यूटन पर mm², विच इज लेस दॅन टाउसी मॅक्स. म्हणजे इथं सुद्धा आपलं काय झालंय, सेफ झालंय. कळालं? हो. ठीक आहे, म्हणजे आता हा बी पार्ट. आता मग आता चेक फॉर डेव्हलपमेंट लेंथ. मग डेव्हलपमेंट लेंथ साठी तू एकच तो फॉर्म्युला यूज करायचा आणि विषय संपवायचा. ते बरोबरच येऊन जातं नेहमी, कारण की तो दुसरा जो, ठीक आहे चल दुसरा बघू, आपल्या लक्षात आलं तर देऊ, नाही तर मग LD रिक्वायर्ड इज इक्वल टू, कालच सांगितलं तुला फॉर्म्युला काय, 0.87 इंटू FY इंटू फाय अपॉन 4 इंटू टाऊ BD. बरोबर. मग आता आपल्याला HYSD दिलेलं आहे, ओके. आणि टाऊ BD ची व्हॅल्यू तुला परत एकदा IS कोड मधून घ्यायची. सांग किती ती? M20 साठी का कशासाठी बघ, IS कोड मध्ये बघ. M20 साठी 1.2. इथं 1.2 न्यूटन पर mm² म्हणायचं. आणि फ्रॉम IS 456/2000. 43. टेबल नंबर किती आहे? टेबल नंबर नाही दिलाय. पेज नंबर 43 आहे का? 43. हा, ठीक आहे. टेबल नंबर नाही का? नाही, टेबल नंबर नाही. ठीक आहे, क्लॉज असेल. मग क्लॉज आहे ना 26.2.1.1. 2.1.1. ठीक आहे, चालतंय, हे लिहायचं. आणि मग आता तुला HYSD म्हणून कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? कालच सांगितलं होतं 60% नाही. म्हणजे मल्टिप्लिकेशन कशाने करायचं? 1.6 ना. हा रे, हा 1.6. येस. 60% एक्स्ट्रा म्हणजे 1.6. 1.6. सांग किती आलं हे? 500 नंतर इंटू 10 आहे का ते? हा, 10 आहे ना. आपला डायमीटर ऑफ बार 10 आहे ना. 566.40. 566.40. आता याला राऊंड अप करून तू
600 mm करू शकते डेव्हलपमेंट लेंथ. बस विषय संपवायचा, एवढंच करायचं. कळालं का मला सांग? हो सर. आता लास्टला आपलं काय राहिलं, फक्त स्केच डायग्राम. आणि ते महत्वाचे, रेनफोर्समेंट डिटेल फार महत्वाची आहे. याचा मी एक फोटो काढून घेतो, मग आपण पुढे जाऊ. एक्झामला किती मार्कला येणार आहे? 15-16. एक सेकंड बघून सांगते. 58 मार्कांना येईल सर हे. आणि याच्यामध्ये तुला ऑरला वेगळं राहील ना? मग एक क्वेश्चन असेल ना थिअरीचा. नाही, ऑरला तुला माझ्या मते बीम असेल. 17 मार्काचा बीम आहे, तो नाही करायचा आहे बरं का आपल्याला. हो, नाही ते नाही करणार. तो करायचाच नाही, कारण की त्याला पाऊण तास घालवशील, तुला बाकीचं कव्हर नाही होणार. डायरेक्ट स्टेअरकेस घ्यायची, कॉलम घ्यायची, फुटिंग घ्यायची, डायरेक्ट बार 2 24, बार 3 36, आणि अजून मग 36च नाही, अजून येईल ना. हा, स्टेअरकेस, त्याच्यानंतर शिअर आणि बॉन्डचा प्रॉब्लेम घ्यायचा, त्याच्यानंतर कॉलम घ्यायचा आणि फुटिंग घ्यायची. म्हणजे माझ्या मते कॉलम आणि फुटिंग पण तुला 15 किंवा 17 मार्काला. हा, 17 मार्कांना आहे. 17 मार्काला आहे, म्हणजे 17 दुने 34 आणि 17 त्रिक इकडं 54. मग तरी 70 का बरं भरत नाही? काय बाकी अजून? कंटिन्युअस बीम बाकी आहे ना सर? नाही ना, पण कंटिन्युअस बीम बरोबर आहे. कंटिन्युअस बीमचं युनिट आपल्याला ऑप्शनला नाही सोडायचंय, आपल्याला त्याच्यामध्ये एक पार्ट येतो तो करायचा आहे. म्हणजे ऑरला येतं डायरेक्ट, एक तर तुला रिडिस्ट्रीब्युशन वाला येतं, ते आपल्याला करायचं नाही. पण नॉर्मल कंटिन्युअस बीम आला का तो आपल्याला करायचा आहे. म्हणजे तुला एक नॉर्मल कंटिन्युअस बीम येईल 17 मार्काला, आणि त्याला ऑर म्हणून रिडिस्ट्रीब्युशन येईल सेम. तोच बीम रिडिस्ट्रीब्युशन मेथडनी करा. पण मी का नाही म्हणतो रिडिस्ट्रीब्युशन, कारण की रिडिस्ट्रीब्युशन मध्ये तुला स्ट्रक्चरल अनालिसिस मधलं जे एमडीएम आहे ना, ते एमडीएमच तुला 2-3 वेळेस सॉल्व्ह करायचंय, आणि मग त्याच्या पुढे तुला डिझाईन करायला सुरुवात करायची. म्हणजे फार मोठा होऊन जातो तो प्रॉब्लेम. म्हणून आपण कंटिन्युअस बीमचा फक्त पहिला पार्ट घेऊ. म्हणजे आपल्याला ऑरला 2 प्रश्न येतात ना, तर त्याच्यातला आपण एकच कन्फर्म करू जो की येतोच 100%, आणि त्याच्यात सर्वात शेवटी घ्यायचा आहे तुला कंटिन्युअस बीम सॉल्व्ह करायला. ओके. म्हणजे तुझा सिक्वेन्स कसा राहील पेपरला, स्टेअरकेस, शिअर, बॉन्ड, हे सॉल्व्ह घ्यायचं. त्यानंतर लगेच कॉलम घ्यायचा, ऍक्च्युअली लोडेड शॉर्ट कॉलम असेल किंवा युनिऍक्सियल असेल लगेच घेऊन टाकायचा, कोणताही कॉलम असेल घ्यायचा. आणि फुटिंग हे झाल्यानंतर तुला वेळ उरला तर तू याच्याकडे जा. मला फुटिंग कंपॅरेटिव्हली जास्त सोपं वाटलं होतं. कॉलम मध्ये मी आहे ना चुकीचं कॉलम, आपण ना म्हणजे जे कॉलम येणार नव्हते त्याची प्रॅक्टिस जास्त घेतली होती, ते काहीतरी झालं होतं मागच्या वेळेस. अरे आपण तर ऍक्च्युअली लोडेड शॉर्ट पण घेतला, युनिऍक्सियली पण घेतला आणि बाय ऍक्च्युअली पण घेतला, तिन्ही घेतले होते आपण. एक लास्ट मध्ये घेतलं होतं वाटतं, मग त्याची प्रॅक्टिस नव्हतं झालं माझं, ते चुकलं माझं लास्ट मध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही, फुटिंग आलं होतं, करून घेऊ आपण व्यवस्थित. चला, मग आता स्केच मध्ये आता बघा आपल्याला कॉलम दिलेले आहे ना, म्हणजे आपली जी स्टेअरकेस जाणार आहे ना, ती स्टेअरकेस आपली कॉलम मध्ये जाणार आहे. आता तुला डायग्राम कशी काढायची ती मी सांगतो. इथं कॉलमचे तुला स्टील दाखवावं लागतील अशी, कारण की स्टेअरकेस डायरेक्ट तुझी कॉलम वर आहे, पण ती कॉलम वर डायरेक्ट तशी राहणार नाही. पण आता तिने दिली, आता काय करते, तिला तुला बीम द्यावाच लागेल. पण ठीक आहे, आपण काढायचा प्रयत्न करू. जर आपल्याला नाही पटलं तर मग आपण बीम देऊ त्याला. मग आता जर तुला बीम नसेल दाखवायची आणि त्यांनी जसं दिलंय तशी कॉलमच दाखवायचे असतील, तर मग तुझी डायग्राम त्यांच्यानुसार अशी येणार आहे.
पण त्यांनी आपल्याला असं पण मेन्शन केलेलं नाही की कॉलम आहे बरोबर ना. त्यांनी ते टोटल लेंथ दिली होती बस. फक्त सेंटर लाईन लेन दिली होती ते आपण अज्युम केलं. जाऊ दे चल, मग असं काढायचं तर काढ, नाहीतर मग आपली नॉर्मल तुला टिपिकल डायग्राम मी सांगितली ना ते आहे माझ्याकडे, ड्रॉ करून द्यायची. त्याला इथपर्यंत घेऊन जावं लागेल. हे तुला असे अंदाजे द्यायचे, हे तुला अंदाजे द्यायचे. आता जी आपण डेव्हलपमेंट लेन दाखवली ना ती 600, ती ही आहे बर का. एलडी याला म्हण 600 mm आणि सिमिलर वे मध्ये याला पण एलडी तू म्हण 600 mm. आता थिकनेस ऑफ वेस्ट स्लॅब कुठून कुठेपर्यंत दाखवतो? थिकनेस ऑफ वेस्ट स्लॅब आहे ना तुला, ही हा जो कॉर्नर आहे ना, हा कॉर्नर, हा स्टेपचा कॉर्नर, त्याच्यापासून तर ही अशी असते टोटल. ओके, 90 डिग्री. चालेल. हा, म्हणजे त्याला डी ओव्हरऑल म्हणतो, जो की तुला 235 mm आहे ना आपला. 235 mm. आणि हे मेन स्टील तुला दाखवावं लागेल. AST मेन इज इक्वल टू 10 mm फाय ऍट किती mm सेंटर टू सेंटर होतं आपलं ते चेक करावं लागेल. स्पेसिंग, मेन स्टीलची स्पेसिंग किती आली होती? 10 mm 5 ऍट 140 mm. 140 mm सेंटर टू सेंटर. आणि हे तुला डिस्ट्रीब्युशन स्टील दाखवावं लागेल. AST डिस्ट्रीब्युशन, त्याच्यासाठी पण 10 mm 5 घेतला होता आपण ऍट द रेट, फक्त त्याची स्पेसिंग आपली जास्त आली होती 270 mm सेंटर टू सेंटर. तुला त्यांनी जो राईज दिलाय, तो राईज तुला दाखवायचा तर तू दाखवू शकते 150 mm, त्याला आर म्हण. आणि ट्रेड तुला दाखवायचा तर तू इथं दाखवू शकते, त्याला टी म्हण 300 mm. ओके. आणि सेंटर टू सेंटर डिस्टन्स साठी हे असं तुला दाखवावं लागेल, जे की ऑलरेडी त्यांनी आपल्याला दिलंय क्वेश्चन मध्ये 4.75 मीटर. कळालं? हो. डायग्राम कळाली व्यवस्थित? हो सर. चालते. मग आता काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही, आता काही डाऊट नाही. ठीक आहे. आता अजून तुला उद्या परत क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे आणि मला पाठवायचं. वेगळा क्वेश्चन घ्या आता, सॉल्व्ह कर, मला कम्प्लीट पाठव. मग नेक्स्ट शेड्यूल आपलं शनिवार रविवारीच ठेवू. मग नेक्स्ट चालते, किंवा मध्ये जर वेळ भेटला तर मग त्या केस मध्ये घेऊन टाकू आपण. चालेल सर. चालते. चला, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट सर.